हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सिंपल लिफ्टिंग मशीनचा हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचूया आणि गिवन लिहूया काय दिले ते. गिवन प्रॉब्लेम असा आहे, इन अ मशीन लोड ऑफ 500 न्यूटन, लोड दिलेला आहे 500 न्यूटन, वॉज लिफ्टेड बाय एन एफर्ट ऑफ 50 न्यूटन. त्यावेळेस एफर्ट किती लागतोय 50 न्यूटन. अँड अनादर लोड ऑफ, दुसरा एक लोड दिला आहे W इज इक्वल टू 750 न्यूटन वॉज लिफ्टेड बाय एन एफर्ट ऑफ 60 न्यूटन. 60 न्यूटन एफर्ट लागतोय 750 न्यूटन लोड लिफ्ट करायला. ऑब्टेन द लॉ ऑफ मशीन, ते आपल्याला फाइंड करायचे आहे. इफ व्हेलॉसिटी रेशो इज 40, व्हेलॉसिटी रेशो पण एक दिलाय 40, फाइंड द मॅक्झिमम इफिशियन्सी. दोन गोष्टी विचारल्यात फाइंड करायला, त्या पहिल्यांदा लिहूया. टू फाइंड काय काय विचारले. पहिलं आहे लॉ ऑफ मशीन. पहिल्यांदा काय म्हणले, ऑब्टेन द लॉ ऑफ मशीन, म्हणजे पहिला आकडा काढायचा आहे लॉ ऑफ मशीन. आणि दुसरं काय काढायचं आहे, इफ व्हेलॉसिटी रेशो इज 40 फाइंड द मॅक्झिमम इफिशियन्सी. इटा मॅक्स काढायचे, मॅक्झिमम इफिशियन्सी. फक्त इफिशियन्सी नाही काढायची, मॅक्झिमम इफिशियन्सी काढायचे. आता त्यासाठी फॉर्म्युले बघा. लॉ ऑफ मशीनचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. लॉ ऑफ मशीनचा फॉर्म्युला म्हणजेच काय काढायचा आहे, P इज इक्वल टू MW प्लस C. आता हाच फॉर्म्युला यूज करून आपल्याला हे दोन इक्वेशन मांडायचे आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला M आणि C च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत या. आणि मग त्या इथं टाकून लॉ ऑफ मशीन लिहायचा फॉर्म्युला. आता तो झाला. त्यानंतर मॅक्झिमम इफिशियन्सी काय असते, फक्त इफिशियन्सी मेकॅनिकल ॲडव्हान्टेज बाय व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. पण मॅक्झिमम इफिशियन्सी असते मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. आणि मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काय असतं, 1/m. म्हणजे हा फॉर्म्युला असा होतो 1/m इंटू VR आणि इंटू त्याला 100. 1/m इंटू VR आणि इंटू त्याला 100 असा मॅक्झिमम इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे. सो आता सॉल्व करूया. पहिल्यांदा दोन इक्वेशन्स तयार करू आणि ते सॉल्व करू. सोल्युशन बघा. आता दोन लोड आणि दोन एफर्ट दिलेत, त्याच्यावरून आपण इक्वेशन मांडूया. आता हा फॉर्म्युला यूज करायचा आहे लॉ ऑफ मशीनचा. P इज इक्वल टू MW प्लस C. यातलं P आणि W इथं माहिती आहे आपल्याला, दोन इक्वेशन्स. आणि M आणि C च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे. सो P किती दिलं आहे पहिल्याचं 50 इज इक्वल टू M आहे तसंच इंटू W किती दिलं आहे त्याचं 500 आणि प्लस C आहे तसंच. आता दुसऱ्या इक्वेशनसाठी P किती दिलं आहे 60 इज इक्वल टू M आहे तसंच इंटू दुसऱ्याचे W दिलं आहे 750 आणि प्लस C आहे तसंच. हे आहे पहिलं इक्वेशन, हे आहे दुसरं इक्वेशन. आता मोठ्या व्हॅल्यू आहेत त्या मी वर घेतो, ते पहिल्यांदा घेतो इक्वेशन. सो 60 इज इक्वल टू M इंटू 750 प्लस C, हे आहे दुसरं इक्वेशन. आणि 50 इज इक्वल टू M इंटू 500 प्लस C, हे आहे पहिलं इक्वेशन. आणि हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे. सो मायनस करूया. 60 मायनस 50 किती येणार 10 इज इक्वल टू 750M मायनस 500M. 750 मायनस 500 किती येणार 250M. M इंटू 250 का 250M सेमच आहे. आणि C मायनस C 0 येणार, त्यामुळे ते काही लिहित नाही. सो M काय येणार 250 इकडे डिवाइड होणार. सो M इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 250. आता हे कॅल्शियममध्ये टाकून बघा किती येते, 10 डिवायडेड बाय 250. सो हे येतं 0.04. M ची व्हॅल्यू आली 0.04. आता ही व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये टाका म्हणजे C ची व्हॅल्यू निघते. पहिल्यामध्ये टाकतो आता. सो 50 इज इक्वल टू M आहे 0.04 इंटू 500 आणि प्लस आहे C. आता 50 इज इक्वल टू हे किती येतं आहे बघा 0.04 इंटू 500 20 येते. 20 प्लस C. आता हे 20 इकडे मायनस होईल म्हणजे C काय येईल 50 मायनस 20 म्हणजे C इज इक्वल टू 30. आता हे न्यूटनमध्ये असते C. ओके, 30 न्यूटन. दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. आता आपण लॉ ऑफ मशीन लिहू शकतो. सो इकडे लिहूया लॉ ऑफ मशीन इज, देअरफॉर लॉ ऑफ मशीन इज P इज इक्वल टू MW प्लस C. सो P इज इक्वल टू M किती आले 0.04 W प्लस C किती आले 30 आणि हे आहे न्यूटनमध्ये. ओके, सो हा आहे लॉ ऑफ मशीन.
आता आपल्याला पुढं काय काढायचं आहे, मॅक्झिमम इफिशियन्सी. त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. मॅक्झिमम इफिशियन्सी टामॅक्स इज इक्वल टू 1/m इंटू VR आणि इंटू त्याला 100. सो 1 डिवायडेड बाय m आपल्याला माहिती आहे, m किती आलं आहे 0.04. 0.04 इंटू VR आपल्याला दिलं आहे 40 आणि इंटू त्याला 100. सो दॅट इज इक्वल टू, आता हे कॅल्शियममध्ये टाका किती येते बघा, 100 डिवायडेड बाय 0.04 इंटू 40. सो हे येतं आहे 62.5%. 62.5 एवढी मॅक्झिमम इफिशियन्सी येते. त्यामुळे ही रिव्हर्सिबल टाईपची मशीन आहे. 50% पेक्षा इफिशियन्सी जास्त आली, त्यामुळे रिव्हर्सिबल टाईपची मशीन. थँक्यू.